लक्षात घ्या, युनेस्कोच्या 12व्या महासंचालकपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे असा आपला प्रश्न आहे. म्हणजे युनेस्कोच्या 12व्या महासंचालकपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खालेद अल यनानी यांची नुकतीच युनेस्कोच्या 12व्या महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे. मग पाहूत त्याविषयी आपण संपूर्ण माहिती. खालेद अल यनानी यांची युनेस्कोच्या महासंचालकपदी निवड झालेली आहे, जे युनेस्कोचे 12वे महासंचालक असणार आहेत. अरब देशातील हे पहिलेच महासंचालक आहेत, म्हणजे मुस्लिम राष्ट्रामधले अरब देशातील हे पहिलेच महासंचालक आहेत खालेद अल यनानी. नाव त्यांचं श्री खालेद अल यनानी हे इजिप्तचे शास्त्रज्ञ आणि हेलवान विद्यापीठामध्ये इजिप्त येथे इजिप्तोलॉजीचे प्राध्यापक आहेत. ही त्यांची ओळख आहे, त्यांचं नाव सुद्धा. आणि पदभार 15 नोव्हेंबरला ते स्वीकारतील. 15 नोव्हेंबरला ते आपला पदभार स्वीकारतील. कार्यकाळ 4 वर्षाचा असणार आहे. त्यांचा कार्यकाळ किती वर्ष असणार आहे? 4 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ असणार आहे. युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेने त्यांची ही निवड केलेली आहे. त्यांना एकूण 172 मते पडली 174 पैकी, म्हणजे ते प्रचंड मतांनी निवडून आले. तर त्यांनी ऑड्रे अझाले यांची जागा घेतली. म्हणजे यांच्या अगोदर 11वे महासंचालक कोण होते? ऑड्रे अझाले होते. ऑड्रे अझाले 2017 पासून महासंचालक होते आणि त्यांच्या जागेवर आता नवीन नियुक्ती 12वी युनेस्कोचे महासंचालक बनलेले आहेत श्री खालेद अल यनानी, आणि हे पहिले अरब देशातील महासंचालक आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला माहिती या प्रश्नाची कशी वाटली नक्की सांगा, आणि अशाच चालू घडामोडीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.